भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली। भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रचारासंदर्भात त्यांनी आपले विचार मांडले। शहरात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, पण सावंतवाडीकरांसाठी चांगले व्हिजन आमच्या समोर आहे। सावंतवाडी शहराची शोभा असलेल्या सुंदर अशा मोती तलावाच्या मध्यभागी कोणताही विकास करण्यास आमचा विरोध राहील, असेही त्यांनी सांगितले। राजवाड्याचा गेट कधीच बंद नसतो आणि आम्ही लोकांच्या सेवेसाठी विकासासाठी उमेदवार उभा केला आहे, असेही भाजपचे युवा नेते युवराज लखमराजे भोसले पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले। नमस्कार। ह्या मागच्या 10-12 दिवसांमध्ये युवराज श्रद्धाराजे हे नगराध्यक्षाच्या उमेदवार आहे आणि भारतीय जनताच्या माध्यमातून ते ह्या नगरपालिकेसाठी उभं राहिलेले आहे। तर आपण ह्या प्रवासामध्ये भरपूर गोष्टी आम्हाला आणि समस्या लोकांचे कळले आणि आपण त्याच्यावर थोडं म्हणजे बोलायचं होतं। महत्त्वाचे विषय काहीतरी चुकीचे गोष्टी शहरामध्ये माहिती पुरवले लोकांना आणि मला ते कुठेतरी लोकांना त्याच्यामध्ये आमच्या बाजूचा विषय आपल्याला मांडायचा आहे। आम्ही भरपूर दिवस गप्प बसलोय, कशाला आम्हाला वाटलं की दुसऱ्या बाजूला काय टीका करायचं काय असेल तर आपण त्याच्यावर उत्तर नाही द्यायचं, पण ते चुकीचे गोष्टी लोकांपर्यंत जातात आहे। तर आम्हाला वाटलं की ते सगळे गोष्टी आपल्याला मांडायला पाहिजे, कशाला आपल्या पब्लिकला समजायला पाहिजे आणि आम्ही तेच आमची इथून पुढे पण राजकारण असेल की कुठेतरी सगळे विषय लोकांच्या समोर असणार आणि ओपन असणार आणि क्लिअर असणार। आणि युवराज श्रद्धाराजे आणि भारतीय जनता पार्टीचं तसंच असेल की आपण पूर्ण सरकार आपण ट्रान्सपेरंट करणार, म्हणजे लोकांना काय पण माहिती पाहिजे असेल ते उपलब्ध होणार आणि काय पण विषय असतील ते तुमच्या समोरच असणार। आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे, इथं म्हणजे आपण सगळे प्रेस आहे आणि इतर लोकांना पण माहित आहे की राजवाड्याचं गेट केव्हाच बंद नसते। बाकीचे गेट बंद असतील पण राजवाड्याचं गेट ओपनच असतो आणि लोकांना तिथे एक सिक्युरिटी गार्ड पण नाहीये तिथं की लोकांना थांबवायला, कोण पण आत येऊ शकतो आणि भेटू शकतो। पण आताचा विषय नगरपालिकाचं इलेक्शन, तर मॅडम इथं राजवाड्यामध्ये बसणार नाहीये, ते नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये असणार, ते लोकांच्या सेवेसाठी असणार, ते तिथं असणार। राजवाड्याचं आणि नगरपालिकेचं काही संबंध येत नाही आणि आज आम्ही इथं उतरलोय त्याच्यासाठी नाही की कुठेतरी राजवाडा आणि एक पद नगरपालिकाचं पद नगराध्यक्षाचं पद घ्यायला बसलोय। आपण इथं आज लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आपण बसलोय तिथं। तर माझं तोच विजन असेल की कुठले पण लोक म्हणत असेल की बाबा 24 तास तुम्ही उपलब्ध राहणार नाही, ते राहणार आहे, आम्ही राहणार। आम्ही आतापर्यंत पण आहे, कोण पण इथं पण कोण फोन केला तर आम्ही फोन उचलतो, आम्ही बोलतो त्यांच्यावर, आम्ही त्यांचे काय पण अडचणी ऐकतो आणि आपण कुठेतरी त्याला सोल्युशन काढून त्याच्यावर विषय आपण मांडून सॉल्व्ह करतो आणि इथून पुढे पण तसंच करणार। आणि दुसरा विषय येतो की सामान्य घर आणि राजघर। मला वाटतं की आपले पूर्वजन आणि राजेसाहेब म्हणते राजघराणं नुसतं तो एक टॅग आहे, काय नाव आहे, पण आम्ही सगळेजण तुमच्यासारखेच आहे, आम्ही तुमच्यासारखेच वागतो। आम्ही म्हणजे पाटेकर आहे आणि पाटेकरच्या भूमीमध्ये आम्ही सगळे एकच आहे। नुसतं आम्हाला नुसतं एक छोटी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही ते नुसतं पालन करतो आणि इथून पुढे तोच पालन करणार। उद्या लोकांचं सेवेसाठीच आपण आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।